मला बेसिक मुद्दा तुमचा लक्षात आला. मी आता झगडेंकडे एक प्रश्न घेऊन जातो. झगडेची एक प्रश्न आता जरा पर्यटकांची बाजू घेऊन मी तुम्हाला विचारणार आहे. पावसाळा आला की स्वाभाविकपणे जी माणसं परदेशात जाऊ शकत नाही ती जातात आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. मग मुंबईमध्ये असेल तर कोणी पालघर डहाणूला जातं, लोणावळ्याला जातं. पुण्याची माणसं तर पुणे जिल्ह्यामध्ये तर भरपूर ठिकाणं आहेत आणि त्यांनी जाऊन न करून करणार काय? शनिवार रविवारच्याच फक्त सुट्ट्या असतात. सिंहगड वगैरे बंद करून टाकला जातो. म्हणजे जिकडे खरं तर पर्यटनासाठी व्यवस्था उभारली पाहिजे तर आमचे प्रशासन काय करतं की आपल्यावरती कुठला अपघात घडू नये, आपल्या अंगावर येऊ नये तर बंद करून टाका. ही आमचे जिल्हाधिकारी आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ऍक्सेस बंद, जबाबदारी पोलिसांवर. कोणी आता घुसले तर बोर्ड पोलिसांकडे, कारण प्रशासन म्हणायला मोकळं की आम्ही जागा बंद केली होती. माझा झगडेजी आपल्याला एक प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून प्रश्न आहे, लोकांनी आनंद घ्यायचा नाही, लोकांनी जायचं नाही. लोक कुंडमेळ्याला का जातात त्याचं कारण बाकीच्या जागा भरलेल्या असतात. लोकांना वाटतं की कुंडमेळ्याला आपल्याला मोकळी जागा मिळेल तुलनेनं. तुम्ही कुंडमेळा आपण म्हणतोय, तुम्ही जर का लोणावळ्याला गेला, तुम्ही जर का या काळात सिंहगडाला गेला तर याच्यापेक्षा जबरदस्त गर्दी असते. सिंहगडाचा सगळा रस्ता गाड्यांनी भरलेला असतो. मग माझा तुम्हाला पर्यटकांच्या बाजूने प्रश्न आहे झगडेजी, त्या लोकांनी काय करायचं? प्रसन्न एक आहे की याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लोकांना की पर्यटनाविषयीचे जे स्थानिकरित्या तसे फार ऑपॉर्च्युनिटी असतात आणि हे ऑपॉर्च्युनिटी संधी वाढवाव्यात म्हणून खरं म्हणजे शासनाने त्यांचे विभाग तयार केलेले आहेत की पर्यटन विभाग. आणि या पर्यटन विभागाचंच काम आहे की लोकांना जास्तीत जास्त प्रमाणे अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आता हा जो एरिया येतो तो पीएमआरडी विभागामध्ये येतो. बरोबर आहे. मी त्यावेळेस पीएमआरडीचा तिथे हे होतो, चीफ होतो, त्यावेळेस पीएमआरडी हे केवळ आणि केवळ सगळ्यात जास्त त्या एरियामध्ये की पर्यटन वाढीचा एक क्षेत्र व्हावं या दृष्टीने त्याचा आराखडा तयार करायचा, त्यांना सुविधा द्यायच्या. खरं म्हणजे की याच्याकडे दोन गोष्टीने बघायचं असतं. एक तर लोकांना सुविधा, लोकांना त्याच्यामध्ये की आनंद मिळण्यासाठी, कारण याच्यासाठी की तुमचं आयुष्य जगणं म्हणजे किंवा काम करून पैसे कमावणं यापर्यंत नाही, आनंद मिळण्यासाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की पर्यटनामध्ये जो मोठा रोजगार तयार होतो तो इतर कशामध्येही होत नाही. बरं, की कारखानदारीमध्ये होत नाही, सेवा क्षेत्रामध्ये इतकं पर्यटनामध्ये काही काही राज्यांचं किंवा देशाचं पर्यटन हेच अर्थार्जनाचं किंवा तुमच्या जीडीपीचं मोठे आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त कुठं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे प्रशासनाने, तर अशा शोधून काढल्या पाहिजे जागा आणि त्या जागावरती तुम्ही जाऊन नेमकं जो हा मानवी विचार तुमच्यासारखा माणूस करतोय तो मात्र आपलं प्रशासन करत नाही. त्यांच्या दृष्टीने असं काही झाल्यानंतर ती जागा बंद करून टाकणे, तिकडचा प्रवेश बंद करणे. म्हणजे मी नाव नाही घेणार त्या अधिकाऱ्याचं, कारण वरिष्ठ IAS अधिकारी आहेत, त्यांनी अशा ठिकाणं डायरेक्ट म्हणजे 1 ऑगस्ट का 30 ऑगस्ट पर्यंत बंद करून टाकलेली आहेत. मग उद्या जर का पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं की पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले हे सगळ्या पर्यटकांसाठी बंद असतील, रायगडवाल्यांनी रायगडचे बंद करून टाकावेत. मग लोकांनी करायचं काय? घरामध्ये फक्त OTT प्लॅटफॉर्मवरती बघायचे. झिरोवर तर किती काळ बघणार ना, एखाद्या वेळी बघू शकतात, दरवेळी तर बघणार नाही, त्यांना बाहेर जायची इच्छा होईल. म्हणून माझा प्रश्न आहे की या बाबतीत एक मोठा प्रश्न हा आपल्याला शासनाला सुद्धा विचारावा लागेल की मग या लोकांनी करायचं काय? दर शनिवार रविवारी हा एवढा मोठा क्लास की ज्याच्याकडे एक्सपेंडेबल इन्कम आहे, पैसा खर्च करायची ताकद आहे, गाड्या पण आहेत, त्यांनी जायचं कुठे? त्याची उत्तरं देऊ शकणार नसाल तर कुंडमेळ्याला जाणाऱ्या लोकांकडे सुद्धा बोर्ड दाखवता कामा नये आणि फक्त आम्ही बोर्ड लावला होता म्हणून त्यांनी जायचं नव्हतं असं विचारता येणार नाही. शशिकांत शिंदेनी बरोबर केलंय, पण उद्या ते स्पष्टीकरण शासनाने द्यायचं नाहीये, त्यांना पर्यटनावरती सुद्धा भर द्यावा लागेल. अतिशय महत्त्वाच्या विषयाला आपण सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबणार आहोत. ब्रेक नंतर आजच्या प्रश्नाचा कौल आपण बघणार आहोत.